कंपनीच्या खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड अखेर गुन्हा दाखल झाल्यानंतर 20 दिवसांनी पुणे सीआयडी समोर शरण आलाय। राष्ट्रवादीचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असलेला कराड याला राजकीय अभय असल्यामुळे तो इतके दिवस पोलिसांना सापडला नाही। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातही त्याचा सहभाग असल्याचा आरोप होतोय। गेल्या काही वर्षात वाल्मिक कराडवर 14 गुन्हे दाखल झालेले आहेत। परळी तालुक्यात त्याची मोठ्या प्रमाणावर दादागिरी असल्याचंही सांगितलं जातं। मात्र आता खंडणी व खून प्रकरणामुळे तो राज्यभर चर्चेत आलेला आहे। कोण आहे हा वाल्मिक कराड? जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून। नमस्कार, मी समीक्षा। भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे यांच्या कार्यालयात सांगेल ते काम करणारा सेवक किंवा शिपाई म्हणून वाल्मिक कराड हा काम करत होता। मुंडेंचे समर्थक असलेले नेते फुलचंद कराड यांच्या माध्यमातून तो मुंडेंकडे कामाला लागल्याचं बोललं जातं। परळी तालुक्यातील पांगरीत 1969 मध्ये कराडचा जन्म झाला। त्याच्या आईचं नाव पारुबाई तर वडिलांचं नाव बाबूराव कराड। 1ली ते 7वी पर्यंत पांगरीत त्यानं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं। 8वी ते 10वी त्यानं गाढे पिंपळगावच्या जिल्हा परिषद शाळेत पूर्ण केलं। महाविद्यालयीन शिक्षणासाठी तो परळीत आला। महाविद्यालयात असताना कराडनं वैद्यनाथ कॉलेजमध्ये मित्रांची फौज तयार केली। संघटन कौशल्यामुळे त्याला गोपीनाथ मुंडे यांच्या कार्यालयात हाऊस बॉय म्हणून काम मिळालं। कराडनं मुंडे यांचं घरकाम, भाजीपाला, किराणा, दूध आणणं अशी कामं करत त्यानं मुंडे कुटुंबाचा विश्वास जिंकला। गोपीनाथ मुंडे आणि पंडित अण्णा मुंडे यांच्या घरातील कामं करत असताना कराड हा धनंजय मुंडे यांचा मित्र बनला। वाल्मिक कराडची आई पारुबाई कराड या रोजगार हमी योजनेच्या कामांवर खड्डे खोदण्यासाठी जात होत्या। चित्रपट व गाण्याची आवड असल्यानं वाल्मिक कराड 1988 मध्ये परळीतून VCR किरायानं आणून परळी तालुक्यातील नाथरा इंजेगाव येथील यात्रेत तिकीट घेऊन सिनेमा दाखवत असे। त्याचा कोल्हापूर येथील मंजिरी यांच्याशी आंतरजातीय विवाह झालाय। अनेक वर्ष त्यानं गोपीनाथराव मुंडे यांच्यासोबत सामान्य कार्यकर्ता म्हणून काम केलंय। पण गोपीनाथ मुंडे व धनंजय मुंडे वेगळे झाले तेव्हा वाल्मिक धनंजय मुंडेंसोबत गेला। मुंडे कुटुंबाचा विश्वास संपादन केल्यानं कराडनं पहिल्यांदा परळीच्या विद्यानगर वॉर्डातून परळी पालिकेची निवडणूक लढवली होती। या निवडणुकीत तो नगरसेवक झाला। दिवंगत नेते पंडित अण्णा मुंडे यांच्या शिफारशीमुळे तो पहिल्यांदा उपनगराध्यक्ष झाला। उपनगराध्यक्ष पदानंतर त्यानं परळी नगरपालिकेचे प्रभारी नगराध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं होतं। 5 वर्षांपूर्वी परळी पालिकेत पुन्हा निवडून आलेला कराड पालिकेत गटनेता झाला। परळी नगराध्यक्ष हे पद नावालाच ठेवून पालिकेचा सर्व कारभार कराड पाहत होता। 5 वर्षांपूर्वी जिल्हा नियोजन समितीचा तो सदस्य झाला। 5 वर्षात धनंजय मुंडे यांचं जगमित्र कार्यालय कराडच सर्व बाबी हाताळत होता। धनंजय मुंडे यांनी आपले पालकमंत्री पद त्याला भाड्यानं दिलंय असे आरोपही या काळात झाले। पण धनंजय मुंडेंचा तो अतिशय विश्वासू आहे। खंडणीचे आरोप झाल्यानंतर वाल्मिक फरार झाल्यानंतरही मंत्री धनंजय मुंडेंनी हे मान्य केलं होतं। धनंजय मुंडे यांनी 2002 मध्ये भाजपच्या तिकिटावर पहिल्यांदा परळी तालुक्यातील पट्टी वडगाव जिल्हा परिषद गटाची निवडणूक लढवली होती। या निवडणुकीत मुंडे विजयी झाले। मुंडे यांचा वाल्मिक कराडनं प्रचार केला होता। पुढे 2007च्या जिल्हा परिषद निवडणुकीत धनंजय मुंडे हे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष झाले। तेव्हापासून कराडच मुंडे यांचा कारभार पाहत होता। तो मुंडे यांचा उजवा हात म्हणून ओळखला जातो। मंत्रिपदाच्या काळातही परळीतील सर्व कामांची जबाबदारी वाल्मिक कराडवरच असायची। यातून त्यानं मोठ्या प्रमाणावर गुंडगिरी सुरू केली। अवैध कामं करून मोठ्या प्रमाणावर संपत्तीही जमा केल्याचे आरोप आता होत आहेत। वाल्मिक कराडवर 1999 ते 2024 या 25 वर्षांत परळी शहर पोलीस ठाण्यासह बर्दापूर, अंबाजोगाई शहर व केज पोलीस ठाण्यात एकूण 14 गुन्हे दाखल आहेत। एकट्या परळी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध जमाव जमवणं, मारामारीचे 4, खुनाचा प्रयत्न 1, रस्त्यात अडवण्याचे 3 तर जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याचे 3 असे 10 गुन्हे दाखल आहेत। 2019 मध्ये अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर पोलिसात त्याच्या विरुद्ध फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे। 11 डिसेंबरला केज तालुक्यात अवादा एनर्जी या पवन ऊर्जा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना 2 कोटींची खंडणी मागितल्यानं कराडसह इतर 3 गुन्हा दाखल
दाखल झालाय तेव्हापासून कराड फरार होता. अखेर त्याच्या मुसक्या आवळण्यात आलेल्या आहेत. मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असल्यामुळे वाल्मिकला गुन्ह्यातून सही सलामत सोडवण्यासाठी निश्चितच प्रयत्न होतील. पण मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात कठोर कारवाईचं आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे मुंडेंचा शब्द महत्त्वाचा ठरतो की फडणवीसांचा शब्द याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे. राजकीय दबावामुळे जुजबी कारवाई करून वाल्मिक जामिनावर सुटतो की संतोष देशमुख हत्या प्रकरणात तुरुंगात जातो हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.